महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्याला न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 29 मार्चपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजकीय नेते, अधिकारी तसेच धनदांड्या लोकांचे भविष्य सांगणारा भोंदूबाबा अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातवर आतापर्यंत 6 महिला लैंगिक अत्याचाराबाबत गुन्हे दाखल केले आहेत. खरात याची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने सरकारी वकील तसेच खरातच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर संशयित खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महिला अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला खरातला कॉस्मॉलॉजीचा मला अभ्यास होता असं तो म्हणतो. त्याच्याकडे 6,53,000 रोकड, लॅपटॉप मिळाले आहेत. तसेच काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर मिळून आले असून त्यावर राजमुद्रा आहे. त्या रिव्हॉल्व्हरमधून 5 फायर झाले. ते कुठे फायर झाले आम्हाला नरबळी दिल्याचा संशय आहे. अशोक खरात हा 67 वर्षाचा असून तो 30 वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय ते लक्षात येते. तो भाविकांना वाघ, साप, नाग दाखवत होता. ते कुठून आणले, जिवंत होते की नकली, त्याचा शोध घ्यायचा आहे. त्याने काहींना हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिली. अशात त्याने प्राण्यांची हत्या केल्याचा संशय आहे. त्याच्यावर महिलांचा लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल आहे. त्याची व्याप्ती वाढू शकते. त्यामुळे 7 दिवसांची कोठडी मिळावी असं सरकारी वकील अजय मिसर यांनी म्हटलंय. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक. बघा, अशोक खरात जो आहे तो विकृत आहे आणि ही विकृती जी आहे ती महाराष्ट्राला कीड लावणारी आहे. पुरोगामी महाराष्ट्र आहे आपला आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील, 500हून अधिक व्हिडिओ अशा पद्धतीचे लैंगिक शोषणाचे रेकॉर्डेड आहे. 1500हून अधिक महिलांवर असे अत्याचार केलेले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेची हीच भावना आहे की कराडला त्या खरातला जेव्हा कोर्टात आणलं जाईल त्याला जे आहे ते त्याला एकतर महिलांच्या ताब्यात द्या किंवा त्याच्या 2 कानाखाली द्या. आणि त्यातलीच एक मी सर्वसामान्य महिला आहे, त्यामुळे त्याला कोर्टात आणले तर आम्हाला जे काय आमच्या भावना आहेत ते आम्हाला व्यक्त करायच्या. तर म्हणून आम्ही आलो. पोलिसांना मी तेच सांगतो, आम्ही जर काही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, चुकीचं केलं तर आमच्यावर गुन्हा दाखल करा, पण त्या खरातला सोडू नका, त्याला प्रोटेक्शन नका देऊ. आम्हाला आमचं काम करू द्या. यापूर्वी आपल्याकडे पेनड्राईव्ह आला होता, 2026ला माझ्याकडे पेनड्राईव्ह आला. जेव्हा मी ते व्हिडिओ बघितले आणि तेव्हा आम्हाला समजलं की 12 मार्च 2026 जे आहे ते ऑस्ट्रेलियाचं तिकीट खरातने काढलेलं आहे. त्यामुळे नुसती पत्रकार परिषद घेतली असती तर तो परदेशात कदाचित त्याच दिवशी पळून गेला असता. आणि म्हणून याच्यामध्ये फिर्यादी महिला आली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी माझी जी आहे ती इच्छा होती. आणि म्हणूनच 6 तारखेला माझ्याकडे काही नगरची आणि नाशिकची लोक आली होती आणि नाशिकचे पोलीस फार काही त्याच्यात मागच्या वर्षीपासून इंटरेस्ट घेत नव्हते. त्यामुळे नगरच्या एसपींकडे, सोमनाथ गार्गेंकडे प्रकरण पाठवलं. त्यांनी जेव्हा हे गंभीर व्हिडिओ आणि सगळं बघितलं, त्यांनी त्यांच्या ऍडिशनल एसपींना डीजींकडे पाठवलं. डीजींकडून जे आहे ते सीएम कडे गेलं आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर मग फिर्यादी महिला जी आहे ती हजर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. काय वाटतं? बघा, आयजी दत्तात्रय कराळे हे नाशिकचे जे आहेत ते संचालक प्रमुख आहेत. दत्तात्रय कराळेंना हे प्रकरण माहित होतं. जेव्हा श्रीरामपूरचं पत्रकाराची न्यूज आली तेव्हाही त्या पत्रकाराला नोटीस पाठवा किंवा कारवाई करा असा श्रीरामपूरला कोणी फोन केला? जेव्हा 29/12ला वावी पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा ज्याच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. आता त्यांनी खंडणी मागितली का नाही मला माहित नाही, पण हा गुन्हा दाखल करण्यासाठी कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन केला होता याची माहिती पोलिसांनाच माहिती आहे, मी नाव सांगण्यापेक्षा. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, तुम्ही एखाद्या माणसाला गुरु मानताय त्याच्यात काही वाईट नाहीये, पण गुरु जेव्हा चुकीचा असतो ना त्याच्यावर तुमची वर्दी काय काम करते त्याच्या पदाचा गैरवापर तुम्ही केला नाही पाहिजे. आणि तिथं तुम्ही चुकलात, तुम्ही त्याला पाठीशी घातलं म्हणून हे प्रकरण 4 महिने पुढे ढकललं. आम्ही प्रॉपर्टी आहे, अनेक अवैध सावकारकीचा जो व्यवसाय आहे तो सुद्धा अनेक ठिकाणी जो आहे तो खरातच्या माध्यमातून केलेला आहे. बरेच जी कागदपत्र आहेत, कुणाला जर काही पैशांची गरज भासली तर थोडीफार रक्कम द्यायची आणि बक्षीसपत्र करून घ्यायचं आणि नंतर मग त्यांना जे आहे तो त्रास द्यायचा. एखादं कोणी ऐकतच नसेल तर त्याला बेपत्ता करायचं, त्याला मारून टाकायचं, अशापर्यंत प्रकरणं गेलेली आहेत. आणि एवढा मग क्रूर कर्म करणारा एखादा माणूस असेल राक्षसी प्रवृत्तीचा तर त्याला मकोका अंतर्गत कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण नेऊन लवकरात लवकर, म्हणजे मला असं म्हणायचंय की या कोर्टात असं नाही, सुप्रीम कोर्टापर्यंतच्या सगळ्या ऑर्डर येऊन 3 महिन्याच्या आत त्याला फासावर लटकवणं गरजेचं आहे. तर असे गुन्हे थांबतील आणि तर महिला सुरक्षित होतील.